नवीन पूल चालू करून जुन्या पुलाची दुरुस्ती करा. जुन्या पुलावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त. पैनगंगा नदीवरील धानोडा केरोडी जुना पूल मोजत आहे शेवटचा घटका. नवीन पुलाचे काम जाणून बुजून रोखले. श्री क्षेत्र माहूर. धनोडा ते केरोडी माहूर किनवटपर्यंत गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर धनोडा ते केरोडीच्या मधून गेलेल्या पैनगंगा नदीवर असलेला जुना पूल शेवटचा घटका मोजत असून या पुलावर जीवघेणे खड्डे पडल्याने वाहनधारक जीव मुठीत घेऊन प्रवास करत असून जुन्या पुलाला लागूनच नवीन तयार झालेल्या पुलावर फक्त सिमेंट कॉन्क्रीटचे थर अंथरणे बाकी असून हे काम झालेले नसल्याने जुन्या पुलावरील खड्ड्यांची डागडुजी करून नवीन पूल चालू करावा अशी मागणी भाविकांसह वाहनधारकांतून होत आहे. पैनगंगा नदीपात्रावर नवीन पूल तयार झाला असून त्यावर सिमेंट कॉन्क्रीटचे थर आथरणे बाकी आहे. तर याला लागूनच नदीपात्रावर मोठ्या केटी वेअर बंधाऱ्याचे काम सुरू असल्याने येथे जाण्यासाठी कंत्राटदारांच्या वाहनांना अडचण येत असल्यामुळे नवीन पूल चालू करण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्या जुन्या पुलावरून वाहतूक सुरू आहे. लाखोंच्या संख्येने येणारी वाहने या खड्ड्यांमध्ये त्रस्त झाली असून अनेक छोटे मोठे अपघात घडलेले आहेत. तरीही कंत्राटदाराकडून खड्डेही बुजवण्यात येत नाहीत आणि नवीन पूलही चालू करण्यात येत नाही. त्यामुळे जुन्या पुलावरून धानोडा ते अलीकडील अर्धा किलोमीटरचा रस्ता कच्चा आहे. त्यामुळे वाहनधारकांना खड्ड्यास धुळीचा प्रचंड त्रास होत असताना बघूनही कंत्राटदार खड्डेही बुजवत नाही, नवीन पूलही चालू करत नाही. त्यामुळे वाहनधारकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळा तोंडावर आला असून गतवर्षी 3 ते 4 दिवस जुन्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक खोळंबली होती. याचा प्रचंड त्रास वाहनधारकांसह भाविकांना झाला होता. पाणी ओसरल्यानंतरही जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूने प्रचंड कचऱ्याचे ढीग जमा झाले होते. ते कचऱ्याचे ढीग नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी स्वच्छ करून रस्ता चालू केला होता. ती वेळ येऊ नये म्हणून नवीन पूल तात्काळ चालू करून जुन्या पुलावरील खड्डे बुजवावे, अन्यथा पाण्याने पुलाच्या दोन्ही बाजू खरडून गेल्यास रस्ता किमान महिनाभर तरी बंद राहील अशी शक्यता निर्माण झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि शारदा कन्स्ट्रक्शन यांनी समन्वय साधून जुन्या पुलावरील खड्डे बुजवत नवीन पूल चालू करावा अशी मागणी वाहनधारकांसह भाविकातून होत आहे. प्रतिनिधी अंबादास मुक्ते, माहूर. नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.